मोठा फटका लगवायचा होता, शप्पल मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये इथे पहा संपर्क कोणता इथे जाणवला नाही. नंबराची वाढ आणि साईनाथ देहरंग खरं या दरम्यान ही आपल्याला लढत पाहायला मिळते. साईनाथ देहरंग संघाने टॉस जिंकून खरं तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी टीम. आपण पुढे नंबराच्या वाढ संघाला इथे पहा हाफ ट्रॅकर त्यावर पूल केलाय, चेंडू फाईन लेग रिजन मध्ये जाईल सरळ सीमा पार, 4 रन. जर्सी क्रमांक 18 विराट नाव आपण पाहतो पहा, आणि फलंदाजी मार्फत राज पहिला चेंडू डॉट खेळला, त्यानंतर जसा हाफ ट्रॅकर भेटला बम का गोला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फटकेबाजी तर पाहायला मिळते. सुरुवात अतिशय चांगली राहिली, 4 षटकाचा सामना, 4 षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभारेल टीम नंबराची वाडी हे देखील पाहणं गरजेचं. पहिले षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज पुन्हा एकदा लक्ष्मण तयार, लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड द विकेट. इथे देखील हा ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॅक टू बॅक लगातारचा दुसरा येतोय हा चौकार. खर तर संपोजित याच्याकडे थोडं लक्ष असू द्या, कारण या स्पर्धेचा अंतिम दिवस ग्रँड फिनालेचा दिवस आपण आजच्या दिवसामध्ये पाहतो. आदिवासी चषक 2024 तालुका पनवेल मालडुंगी विभागामधील एक पंचक्रोशीत नामांकित असलेली स्पर्धा, रजनी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि इथे देखील पहा पुन्हा एकदा ऑफस्टिकला शप्पल मारण्याचा प्रयत्न, लगातारचा 2 चौकारानंतर येतोय इट्स माइटी हिट षटकार. सीमारेषा बाहेर आपण टाटा बाय बाय करत सीमा पार आपण चेंडू खरं तर पाहिला. राज इज ऑन फायर, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर लगातारच्या 3 चेंडूवर विस्फोटक फलंदाजी दाखवून देत असताना राज आपण पाहतो. गोलंदाजी मार्कून लक्ष्मणला इथे कमबॅक करावं लागेल, कारण की थोडंसं महागडं षटक नक्कीच टाकलं जाईल. इथे पहा हलकी हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, थोडंसं टॉपिंग होण्याला लागला होता आणि या चेंडूवर मेडापचा क्षेत्ररक्षण तिथं तैनात, त्यामुळे या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त 1 रन. गतीमध्ये परिवर्तन केलं तर स्लो टाकलं तर मागील 2 चेंडू अपटी बार वर राजने मात्र त्याचा पूर्णपणे फायदा उचलला. टोटल स्कोर धावा लागले त्या म्हणजे 15. दमदार सुरुवात करून देत असताना टॉस गमावल्यानंतर नंबराची वाढी संघ आपण बघतोय. इथे देखील पहा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकला शप्पल होऊन क्लीन बोल्ड केला जातोय, पण त्यांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 1 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा नंबराची वाढी संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 15. अक्रॉस द बॅट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला विकेट मात्र गमावी लागली. इन क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर नौखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल यशवंत. वैयक्तिक पहिल्या संघी कोट्यातील दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाजी मार्फत एकनाथ आपण पाहतो. पहिल्या षटकाचा विचार केला, थोडंसं मागडं षटक नक्कीच हातरलं गेलं. राज इज ऑन फायर, राजने चांगली फलंदाजी केली. 15 या आकड्यावर आतापर्यंत तब्बल धाव फलकावर धावा लागलेत. वैयक्तिक 15 धावांवर देखील खेळताना पाहायला मिळेल राज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
ओव्हर द विकेट आपटी बाहेर टाकण्याचा प्रयत्न अतिरिक्त उसळी आणि ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर करत टाकण्याचा प्रयत्नामध्ये हा चेंडू अवांतर पंचांनी दंडित केले या चेंडूला आणि या चेंडूवर देखील मिळाला 1 रन. टोटल धाव संख्या 16 या आकडेवर दुसरे षटक प्रगती पथावर असताना एक रनला मात्र कमबॅक करावं लागेल टीम 2 रन संघाकडून. इथे देखील हा प्रकार टाकण्याचा प्रयत्न लगातारचा दुसरा चेंडू अवांतर फेकला जातोय कुठेतरी दिशाहीन मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये एकनाथ कुठेतरी लय आपली नक्कीच घालवताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव संख्या 17 एक गडी बाद. सुरुवात अतिशय दमदार राहिली कारण राजच्या बॅट मधून आपण 2 चौकार 1 षटकार पाहिला. इथे देखील बासुरे फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू तैनात. थोडीशी फंबली त्याचा फायदा उचलेल का? इथे देखील चुकीला माफी नाही त्यामुळे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत राजच्या बॅट मधून. या 2 धावा पूर्ण. टोटल धाव संख्या 19 या आकडेवर दुसरे षटक प्रगतीपथावर असताना एकनाथला कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी इथे देखील हा प्रकार टाकण्याचा प्रयत्न आणि इथे देखील पंचांचा इशारा आहे. ऑफ स्टिकला खरं तर सोडून टाकण्याचा प्रयत्न वाईड टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लगातारचा हा 2 लगातार वाईड टाकले त्यानंतर 2 धावात आणि त्यानंतर देखील एक वाईड चेंडू. थोडीशी लय भरकटताना आपण पाहतो एकनाथला चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून. इथे पुन्हा एकदा मोठा फटका लागवायचा होता. ऑफ स्टिकला शिपवून मारण्याचा प्रयत्न लगातारचा पुन्हा एकदा दुसरा चेंडू अवांतर फेकला जातोय. पंचांचा इशारा आहे. इट्स इट इज अ वाईड कॉल. अवांतर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. सुरुवात अतिशय खराब राहिली मी म्हणेल गोलंदाज एकनाथची. इथे देखील हा ट्रॅकर होता पूल केला आहे चेंडू डीप बॅकवर्ड लेग रिजन मध्ये 1 बाउन्स सीमा पार 4 रन. सुरेख फटकेबाजी इथे पाहायला मिळते. खरं तर राजच्या बॅट मधून निघालेला हा दमदार चौकार आपण पाहिलात. ऑफ स्टिकला शपल होऊन खरं तर डीप बॅकवर्ड स्प्रे लेग फाईन लेग रिझन मध्ये स्ट्रॉंग झोन नक्कीच आपण पाहतो. राजाचा 7 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 21 धावांवर नाबाद खेळली. नक्कीच गोलंदाजाला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून देखील हा प्रकार टाकण्याचा प्रयत्न मिस टायमिंग शो झेलची नामी संधी आणि इथे अतिशय सोपा झेल भूमीला दान केला जातोय. मॅच मध्ये आपण नेहमी पाहतो पकडो कॅच जितो मॅच असं समीकरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं. इथे थोडीशी मिसफेल. तर पहा दोन्ही फलंदाजांना नक्कीच सुवर्ण संधी असेल. चौकार षटकार जर षटकार हॅट्रिक जर लगवली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज चंदर पारदे मॅन फ्रॉम धामणे यांच्या माध्यमातून जर कॅश प्राइज झाले. लगातार 3 षटकार जर मारले दोन्ही खेळाडूंपैकी एका खेळाडून जरी मारले तरी देखील इथे षटकार हॅट्रिक साठी 200 रुपये कॅश प्राइज. इथे देखील मोठा फटका डीप पॉइंट मध्ये चेंडू खरं तर जातोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु मिसफील्ड देखील इथे केली जाते. त्याचा फायदा 2 फलंदाज उचलतील. दुसरीमध्ये तिसरी धावेला कन्व्हर्ट केले जाते. अतिशय दमदार रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहतो. टोटल स्कोर बरोबर धावा लागला त्या म्हणजे 31 धावा 1 गडी बाद. सुरुवात अतिशय चांगली लागली. खराब सुरुवात मी म्हणेल टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय परंतु क्षेत्ररक्षण मात्र इथं गच्चाळ आपल्याला पाहायला मिळालं. इथे हा प्रकार त्यावर देखील फाईन लेग रिजन मध्ये खेळलो तैनात परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर मस्तक पे दस्तक मिलेगा यहां चौका 4 रन. म्हणावं लागेल. आतापर्यंत 20 धावा खरं तर एकनाथने खर्च केलेत. इथून पुढे कशा प्रकारे गोलंदाजी करेल शेवटचा चेंडू टाकण्यासाठी ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. इथे देखील आपली बार टाकण्याचा प्रयत्न आणि इथे कुठेतरी आपली दिशाहीन मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये या चेंडूवर देखील एक धाव मिळेल. टोटल धाव संख्या स्कोरबोर्ड लागली ती म्हणजे 37 36 धावा लागले जातात धाव फलकावरती. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
इथे देखील आत्ता गतीमध्ये परिवर्तन केलं तर अतिरिक्त गती, परंतु पंचांचा इशारा येईल. बायस इट इज अ बाय चेंडू. लगातारचा दुसऱ्या चेंडूमध्ये या षटकातला 6वा चेंडू वाईट फेकला जातोय. अतिशय निराजनक गोलंदाजी करत असताना गोलंदाज एकनाथ आपण पाहतो 23 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागली. गुडले स्पॉटवर चेंडू हातलावे लागतील, परंतु इथे मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथे थोडासा पुढे टाकला होता चेंडू. आता मात्र चेंडू चांगला होता. चेंडू सरळ अक्रॉस द बॅट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. 2 षटकाची इथे समाप्ती होते. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीम नंबराची वाडी संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 38 धावा. दमदार सुरुवात राहिली गेली ती मध्ये नंबराची वाडी संघाची. टॉस गमावल्यानंतर फलंदाजी वाटेल आली. त्यांनी सुरेख फटकेबाजी राजच्या बॅटमधून मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. 28 धावांवरती नाबाद खेळी राजच्या बॅटमधून आपण पाहतो. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा इथे पहा मोठा फटका, परंतु एलिव्हेशन कमी. आणि इथे पहा नक्कीच स्पोर्ट्समनशिप दाखवले. इथे थोडासा पाय मात्र नक्कीच सीमारेषाला टच झाला होता, त्यामुळे इथे मोठा फटका. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं होतं, परंतु दमदार हिट, शानदार षटकार. नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहू शकता लाईनला टच झाला होता, त्यामुळे नक्कीच इथं षटकार दिला जातोय. सुरेख फटकेबाजी. इथे देखील बा मोठा फटका. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स. पुन्हा एकदा ओव्हर द रोप. 4 रन. लगेचच मॅचला सुरुवात करायची. आपण पाहतो स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये, म्हणजे शेवटचा दिवस या स्पर्धेचा. आदिवासी चषक 2024 तालुका पनवेल मालडुंगे 2024 आपण स्पर्धा पाहतो. रजनी क्रिकेट स्पर्धा अवी वाघ, राजाराम चौधरी, अशोक वाघ यांच्या माध्यमातून साकार झालेले स्वप्न आपण पाहतो. दमदार नियोजन, चांगली रजनी क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील बा मोठा फटका. स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट. गेम सीधा 1 बाउंस, सीमा पार. 4 रन. इथे पहा अर्धशतकीय खेळी नंबराची वाडी संघाची इथे पूर्ण होते. 52 धावा मात्र नक्कीच टीमच्या झालेत. इथे देखील पहा अर्धशतक लगावण्याचा प्रयत्न असेल इथे, परंतु इथे वेळ झेल सुटला जातोय. नाबाद 44 धावांवरती राजच्या आपण पाहतोय. माफ करा 43 धावांवरती नाबाद केली खरं तर आपल्याला पाहायला मिळते. लगातार षटकारासाठी पहा चंदर पारदी धामणे यांच्या माध्यमातून खरं षटकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. जो कोणी इथे पहा पुण्याचा टॉपेज लागलाय. जेलची संधी असेल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे देखील 2 धावा. क्षेत्ररक्षण तितकंच ताकदीचं आपल्याला इथे कुठेतरी पाहायला मिळत नाही, कारण की राजची विकेट महत्वाची होती. 2 जीवनदान राजला मिळालेत. 13 चेंडूवर 43 धावांची बारदार खेळी राजच्या बॅट मधून आपण पाहतो. क्वालिटेटिंग प्रॉपर टायमिंग आपल्याला खरं तर आज पाहायला मिळाले. आणि आता यशवंत ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. 3रं षटक प्रगती पथावर नारायण गोलंदाजी मार्कवर. इथे पहा पुन्हा मिनी हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न. टॉपेज लागला. जेलची संधी इथे देखील सुकी केली जाते. क्षेत्ररक्षणाची कुठेतरी साथ मिळत नाही. आकाश गोलंदाजी चांगली राहिली, परंतु साथ न मिळाल्यामुळं खरं इथं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पूर्ण केल्या जातील. पंचांचा इशारा तो. षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या क्रीज टोटल धाव फलकावर धावा नंबराची वाडी संघ 1 गडी बाद. चांगल्या स्थितीमध्ये 57 धावा.
तर सातत्यपूर्ण खरं तर डीजे मास्टर देखील लगातार 5 दिवस आमच्या समवेत जोडले डीजे दोदाने यांचं देखील आपण कौतुक करूया. तसेच जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा गेली 5 दिवस लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. स्पर्धेमध्ये खरं तर घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश दिघे मोरबे आपलं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट इथे देखील पहा शपरून मारण्याचा प्रयत्न पण तो चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. या स्पर्धेमधील खरं तर अर्धशतकीय खेळी करण्याचा नक्कीच चान्स असेल तो मध्ये राजला. आतापर्यंत 43 धावांवर नाबाद खेळी राजच्या बॅट मधून आले. 7 धावा कमी असेल 7 धावा पूर्ण केल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं. इथं टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू तैनात. दुसरी धावचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही कारण फेकी तितकीच दर्जेदार राहिले. सुरेख फटकावता टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज यशवंत मात्र स्ट्राईकला पाहायला मिळतोय. नाबाद 44 धावांवर खेळणारा राजला मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक एन वरती आता पाठवले. गोलंदाज 70 षटक घेऊन आला. स्लॉग आउटचं षटक. अंकुशला कमबॅक करावं लागेल. कशा प्रकारे अंकुश गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. इथे देखील ओव्हर द विकेट ओव्हर द टॉप चेंडू जाईल सरळ. दर्शक दीर्घामेचे रन. पॉवरफुल हिटिंग आपण पाहतोय. पहिला षटकार यशवंतच्या बॅट मधून लगवलेला. धाव संख्या 64 64 धावा लगवले जाईल. इथे टॉप एज झेल घेतला जाईल का की चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल झालाय. यस इथे देखील 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. मोठा फटका देखील लगवायचा होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न हलकीशी एज लागली टॉप एज लागला परंतु चेंडू शॉट फाईन लेग रिझन मध्ये आपण खेळाडू तैनात पाहतो आणि या चेंडूवर देखील मिळाल्या 2 धावा. टोटल धाव संख्या 66 66 वन लॉस. दमदार सुरुवात. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लागवायचा होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क जुळला नाही. डॉट चेंडू फेकला जातोय. ओव्हरपिच चेंडू होता. गतीमध्ये थोडस परिवर्तन पाहायला मिळालं. मागील चेंडू थोडासा वेग कमी होता. इथे अतिरिक्त गती त्यामुळे थोडस चकवलं गेलं फलंदाजाला आणि डॉट चेंडू फेकला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेट. अंकुश तारे इथे देखील स्लोअर वन टाकलाय. पिक करू शकला नाही. मोठा फटका लगवायचा होता खरं तर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न पण इथे एक धाव पूर्ण केली जाते. 4 षटकाचा खेळ इथे संपन्न होते. पूर्वदाच्या खेळाचा अंत. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी नंबराची वाढी संघ आणि धाव फलकावर धावा लगवल्यात ते म्हणजे 67 67 धावा आणि 68 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते म्हणजे साईनाथ देहरंग संघासमोर. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला राज आपण पाहू शकता पहा ऑन स्क्रीन. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 15 बॉल खरं फेस केलेत. 44 धावा 6 चौकार 2 माहिती ही त्याच्या बॅट मधून 293च्या सरासरीने धावा मात्र यश प्राप्त झालं त्याला. सुरेख फटकेबाजी 44 धावांवरती नाबाद केली आणि 67 धावांचा 68 धावांचा पाठलाग करायचा ते म्हणजे टीम साईनाथ देहरंग संघाला कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल हे देखील पाहणं गरजेचं. तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी.
लागेल तरच कुठेतरी धावांचा पाठलाग होऊ शकतो, कारण की 24 चेंडू 68 धावा म्हणजे की धाव फलकावर धावा अतिशय चांगल्या लागल्यात. 16च्या सरासरीने मात्र 16.50च्या सरासरीने मात्र तुम्हाला धावा पर्यंत नक्कीच पोहोचायचंय. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल टीम साईनाथ देहरंग. चला सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा त्वरित, बराचसा उशीर करताय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतो टीम साईनाथ देहरंग संघाची ओमकार बालू आणि लक्ष्मण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ओपनिंग प्रेयर ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट आहे एकूण 68 धावांचं. खूप मोठं टार्गेट, मोठा रनचेज आहे. या मोठ्या रनचेज मध्ये आता इथून हाणामारी हा एकच पर्याय असणार आहे बघा टीमकडे, आणि त्या लौकिकास्पद कामगिरी कशी राहील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं देखील आहे. पंचांना विनंती करेन थोडं स्पीडअप करण्यासाठी भाग पाडा, कारण आज अंतिम रात्र आहे. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला सामने फिनिश करायचे. जे उरलेले सामने आहेत मग ते जर उरलेच तर मग आपण ते उद्याच्या दिवसामध्ये कव्हर करणार आहोत, परंतु आज संपवण्याचा संपूर्ण आमचा मनसोब आहे. चला स्पीडअप करा. पंचांकडून ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 लेट्स बिगिन. फर्स्ट बॉल. फर्स्ट बॉल अगदी खोलवर टप्प्यावरती रिलीज केला होता बॉलला, आणि या बॉलमध्ये आपण पाहिलं वेग खूप छान होता. संपूर्णपणे झकडून ठेवण्याचा प्रयत्न इथे बाळूला गोलंदाज पांडुरंगाच्या माध्यमातून. मोठा रनचेस मी म्हणेन हाणामारी करावी लागेल, अदरवाईज मग तुम्हाला यापेक्षाही वेगळा पर्याय कुठला तुमच्याकडे नसणार आहे. इथे खूप छान चेंडू आहे. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. एक संघ जो अंतिम 10 पर्यंत क्वालिफाय झालेला आहे देहरंग बी, आणि आपण सिनियर संघ पाहतो इथे मैदानामध्ये, त्यांची मात्र आता इथून पूर्णपणे पिसं उपटलेले आहेत पहिल्या हाफमध्ये फलंदाजी करत असताना टीम नम्राची वाडी नंबरकरांनी. टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला मारायचा प्रयत्न. मिडॉनला बॉल. 1 रन तिकडे कंप्लीट. अखेरकार सुटकेचा निश्वास आणि 3 चेंडूंचा वेळ घ्यावा लागलाय अकाउंट ओपन करण्यासाठी टीमला. एका धाव्यानं धावफलक फुलत झालेला आहे. अकाउंट ओपन. विकेट हॅट्रिक साठी इथे 200 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक साठी किमान 500 लावा. 200 मध्ये हॅट्रिक जास्त स्वस्त वाटते. चंदर दादा वाघ पारदी यस चंद्र पारदी यांनी बक्षीस लावलेलं आहे. धामणीचे आहेत. जीव दोधानीकरांवरती. सासूरवाडी आहे का? नाही, असा जीव लागतो कधी कधी. लेफ्ट हँड बॅट्समन साठी हा बॉल रिलीज केला होता. नॉन स्ट्रायकर एंड वरून स्ट्रायकर एंड वरचा प्रवास, त्यानंतर स्ट्रायकर एंड वरून नॉन स्ट्रायकर एंड पर्यंतचा प्रवास आता त्यानं जगलेला आहे. परंतु आता सिंगलला कुठेतरी आळा घालणं तितकंच महत्वाचं आहे, आणि अटॅकिंग मोड 2.0 च्या वर्जननं फलंदाजी करणं तितकंच महत्वाचं आहे टीमच्या दृष्टिकोनानं. काय घडेल काय बिघडेल. जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट. श्रीकृष्णानं आपल्या सगळ्यांना हा खेळ खरं तर एक मोठं वरदान म्हणून दिलेला आहे. चेंडूफळीचा खेळ 5000 वर्षापूर्वीची गोष्ट. हा चेंडू आपण पाहतो इकडे अगदी कट करायचा प्रयत्न, परंतु आपण जर पाहिलं तर बाईच्या स्वरूपात धावा चोराव्या लागतायत. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. एका धावेनं धावफलक आपण पाहतो पुढे आपल्याला सरकताना पाहायला मिळेल. एकूण 3च्या घरामध्ये. मोकाट समालोचक बोलवा जे फक्त मॅचवर कमवतात. आता ते त्यासाठी टॅग त्यांना द्यावा लागेल ना, त्यांचा एक वेगळा ग्रुप बनवावा लागेल. इथे हा चेंडू आपण पाहू शकतो. अगदी वाईटचा इशारा.
यॉर्कर लेनचा बॉल टाकायचा प्रयत्न जरूर राहिलेला आहे, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आपल्याला फार तर कमी आपण पाहतो की ते वाईट चेंडूंचाच ते जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतात. काही चेंडू त्या नादानं देखील त्यांचे डॉट झालेले आहेत. फलंदाजी छान करणं आणि त्यामध्ये अटॅकिंग मोड सादर करणं देरंग संघासाठी हा एकच पर्याय उरलेला आहे बरं का, कारण टार्गेट आहे त्यांच्यासमोर खूप मोठं. षटक संपलेचा पंचाचा इशारा. अजय भस्मा पंचांची भूमिका. इट्स ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर एकूण धावा 4 धाव फलकावरती. बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये साईनाथ 11 देहरंग. चल अपना क्या बात आहे. डीजे मास्टर ऑन स्क्रीन. बुटांचा जादूगर, दी मॅजिशियन, डिस्क जॉकी आज सगळ्यांची मनं जिंकतोय पा. आणि काल खास करून ग्रामीणचा पूल असताना त्याने सलमान खानचे गाणे वाजवत खूप जणांची मनं जिंकली. आज लडकी घुमा राहता हे चाललेलं आहे. मिरची लागली की मग समजेल तुम्हाला. गालात हसतोय विचारा. पहा ऑन स्क्रीन किती सुंदर दिसत. तिकडे बघा एक कॅमेरा तुमच्याकडे आहे, त्या कॅमेऱ्याकडे बघत ते नाहीये. लाज लगडी. मॅचकडे आपण जाऊ. एकूण 4 धावा झाले धावफलकावरती. 4 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. आणि 0 विकेट सह खेळत असताना फक्त आणि फक्त 4 धावा टीम देहरंगच्या. अटॅकिंग मोड कधी सादर करतील हा आता मात्र रंगमंचावरचा प्रश्न उरलेला आहे. फुलर लेनचा बॉल हवेमध्ये ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळलाय. फिल्डर तिकडे त्यांच्याकडून चुकी आणि बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ 4 क्रॅकिंग चौकार. अवेलचा बॉल ऑन साइडच्या दिशेमध्ये हलक्या हातानं खेळलेत. पॉवर एक्झिक्यूट करायचा प्रयत्न जरूर आहे. तू मी तिकडे होताना बघा आपण पाहू शकतो. एका धावेवरती समाधान मांडलं बालूनं. लक्ष्मणला स्ट्राईक दिली आहे. लक्ष्मणचा 2 धावा घेण्याचा मनसोबा होता. उर्वरित चेंडू बाकी आहेत 16 त्यांच्यासाठी आणि त्या 16 मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत एकूण 59. मोठं टार्गेट. बडी रनचेज और इस बडी रनचेज में ये बुरा हाल. या परिस्थितीमध्ये अशा धावा कमी बनणं सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आता हे मोठे लोखंडाचे चणे चावण्यासारखी त्यांच्यासाठी गोष्ट असणार आहे. इथून सामना जिंकणं कठीण जरूर आहे परंतु मुश्किल नाही आहे. मोठे फटके मारले तर मग सामन्यामध्ये काहीतरी घडेल यातील मात्र शंका नाही आहे. फटका चांगला खेळला. हवेमध्ये बॉल तिकडे फिल्डर आणि झेल हातातून निसटला जातोय. पुन्हा एकदा मिळालेलं आहे जीवनदान या 2 फलंदाजांना. धावा चोरल्या तिथे 2. एकेरी अंकातून दुहेरी अंकामध्ये धावफलक आता इथून कन्वर्ट झालेला आहे. एकूण 11 धावा धावफलकावरती आपल्याला बिनागडाच्या मोबदल्यामध्ये खेळत असताना साईनाथ देरंग संघाच्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून ओपनिंग पेअर मैदानामध्ये खेळत असताना ओपनिंग पेअर कर्मवीर धर्मवीर फलंदाज. कर्मवीर आणि धर्मवीर म्हटलं तर मग कर्म चांगले करावे लागतील आणि धर्म काय असेल. या काही दिवसांमध्ये आपल्या संघानं जो नाव कमावलेला आहे ना तो धर्म असणार आहे. वाईट बॉलचा पंचांचा इशारा. अतिरिक्त एका धावेनं पुन्हा एकदा बळ मिळतंय आणि एका धावेनं धावफलक जड होतंय. धावफलकावरती 12 धावा आता इथे रेखाटल्या जात आहेत. 12 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंतची परिस्थिती बिनागडाच्या मोबदल्यामध्ये खेळत असताना टीमच्या खात्यामध्ये या लागलेल्या धावा. पुढचा बॉल राऊंड द विकेटनं गोलंदाजी. आडव्या पट्ट्यानं चांगला फटका. गॅपमध्ये शॉर्ट सिलेक्शन करायचा प्रयत्न परंतु मिड विकेटच्या रिजन मध्ये एक खेळाडू तैनात तो येणार बॉलला उचलणार पकडणार फेकणार तोपर्यंत दोनही फलंदाजांकडे पुरेसा वेळ आणि या वेळेमध्ये त्यांनी अगदी धावा चोरण्याचं धाडस इथे पुन्हा एकदा दाखवलं. दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि एकूण 13 धावा धाव फलकावरती. छोट्या चणीचा प्रतिभावंत गोलंदाज
विराट कोहलीचा निश्चिम भक्त संतोष मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी दाखवतोय आपल्या संघासाठी आणि संघ हितासाठी एक जबरदस्त कामगिरी. फुल्ली कॉन्ट्रीब्युशन फॉर माय टीम हे सांगत असताना पुन्हा एकदा त्यानं वाईट चेंडू टाकलेला आहे. अतिरिक्त एका धावेनं पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा साईनाथ देहंग संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. 14च्या घरामध्ये ते पोहोचलेत. उर्वरित चेंडू बाकी आहेत 14 आणि 54 धावांची त्यांना जिंकण्यासाठी गरज आहे. सामना रोमांचक मोडवरती. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. आपल्या खांद्यातील वेग बनगटामधील ताकद चेंडूवरती तो पणाला लावतोय आणि पूर्णपणे डॉमिनेट केलेला आहे फलंदाजाला. फलंदाज मात्र पूर्णपणे आता इथून स्वतःला सावरण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, परंतु त्याला प्रयत्नांना मात्र त्या यश मिळत नाहीये. कट केलाय, लेट कटचा फटका, लेमन कट. गॅप मधून एक खेळाडूला चकवत ताकद देण्यासाठी फर्स्ट स्लिप मधील खेळाडूला यावं लागलंय, परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाज चांगली रनिंग बिडिंग द विकेट. षटक समाप्तीचा इशारा. मॅन अंपायर मुख्य पंच अजय भस्मा, द फेमस क्रिकेटर, माथेरानचा ट्रम्प कार्ड आणि सर्वस्व म्हणूया आपण या खेळाडूला, कारण ज्या पद्धतीनं आज त्याचं नाव रोशन त्यानं केलेलं आहे फलंदाजीमधून गोलंदाजीमधून ते खूप उल्लेखनीय आहे. नक्की स्पीड अप. टॉस. येस, टॉस साठी पहा पुन्हा एकदा देहरंग बी आणि येस त्यांच्या अगेन्स्ट आपण संघ पाहणार होतो. तो टॉस झालेला आहे. तर संघांना आम्ही विनंती करतो की आपण लगेच रिपोर्टिंग करा, फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा आणि त्यानंतर आपण मैदानामध्ये उतरण्यासाठी देखील सज्ज राहा अशी विनंती आहे तुम्हाला. एव्ही चेक 1 2 3 4 चेक. तसेच इथं मानवरांचं आगमन झालंय. तसंच आपण विचार केला तर मालडुगे ग्रुप ग्रामपंचायतचे हरी चौधरी ग्रुप ग्रामपंचायतचे लेखक यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आदिवासी चषकामध्ये 2024 मध्ये. आणि आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जोडले गेले तर चितोली गावचे एक समुद्र आवाज आकाश के अठूक कॉमेंट्री बॉक्स. हॅलो माय चेक 1 2 3 4. थँक्यू. 16 धावा धावफलकावरती बिनागडाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अठरा धावा एकूण 18 धावा झाले धावफलकावरती. 18 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. रिक्वायर्ड 125. तोही वाढीत. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावेनं पुन्हा एकदा टीम जाणार आहे पुढे. 19 धावा आपण धावफलकावरती इथे बघतो आहोत. 19 रन्स आतापर्यंत. 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. ओ हो 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 हो, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. परंतु पुन्हा एकदा पंचांकडून वाईटचा इशारा. नेक्स्ट बॉल. गोलंदाज फ्रंट फुटला येऊन खेळायचा निर्णय आहे. ऑन साइडला ऑफ साइडला भिडकवायचा प्रयत्न आपण पाहतो खेळाडूचा. धावा येत असताना पा इकडे आणि धावा चोरत असताना आपण पाहू शकतो फलंदाजांना. चांगली रनिंग बिडिंग द विकेट आखतात मैदानाच्या आतमध्ये खेळाडू. या रनिंग बिडिंग द विकेटचा जर आपण विचार केला तर 11 चेंडू आणि 46 धावांचं समीकरण आता इथे वाचलं आहे. जिंकण्यासाठी कठीण समीकरण जरूर बनलेलं आहे, कारण प्रत्येकी ओव्हरमध्ये हाणामारी शिवाय आता पर्यायच उरला नाहीये टीम देहरंगला. मग त्यामुळं मी म्हणेन आता इथून मोठे फटके मारणं तितकंच महत्त्वाचं राहील संघाच्या हितासाठी, विजयासाठी. आणि विजय संपादन करायचं असेल तर मग हाणामारी करणं खूप महत्त्वाचं आहे. हवेमध्ये फटका खेळलाय. फिल्डर तिकडे बॉलवरती धावून आलेत मिड विकेटच्या क्षेत्रामधून. क्या बात आहे. व्हाट अ ब्रिलियंट कॅच. टॅकन. विकेट फॉलिंग डाऊन. धक्का बसेल पहिला आणि गडी क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला.
क्या बात आहे, व्हॉट अ इफर्ट. आज नंबरकरांनी मात्र सगळ्यांना शिकवलंय क्रिकेट खेळत असताना कसं दडपण टाकायचं. वन्स अगेन व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते खेळाडूच्या माध्यमातून. अगदी खूप छान अशी गोलंदाजी आपण पाहतो. येणारे 9 चेंडू बाकी आहेत आणि 46 धावांची आता टीमला जिंकण्यासाठी गरज आहे. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपण पाहू शकतो इथे. हा फटका पुन्हा एकदा छान मिडॉनच्या रिजन मध्ये. 1 रन कंप्लीट तिकडे. दुसऱ्या धावेसाठी धावतील आणि तो प्रयत्न, परंतु समोरून नकार दिला जातोय. अगदी सिंगल आणि डबलने आता ते खुश आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे की सामना आपल्या हातातून निसटत चाललेला. 8 मध्ये 45 धावांची गरज आहे. आणि सुरुवातीला ओपनिंग पियरनं दाखवलेली खरं तर नाराजगी, आणि त्यामध्ये ते मात्र ज्या खरं तर रनरेटनं धावा बनवायच्या होत्या त्या रनरेटनं धावा बनवू शकले नाही. आता मात्र प्रेशर त्यांच्यावरती एवढं आलं की घशाचं पाणी नाकापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. 8 मध्ये 45 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीमला. त्यामध्ये डॉट बॉल. आता उरतील चेंडू 7 मध्ये 45 आणि 45 धावा बनणं 7 मध्ये थोडं कठीण आहे, कारण प्रत्येक बॉलवरती जरी षटकार आला तरी 3 धावांपासून दूर राहतील विजयापासून. त्यामुळं इथून आता मार्जिन आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. क्या बात आहे, मधली यष्टी उद्ध्वस्त केलेली आहे, डॉमिनेट केलाय क्लीन चिटच्या स्वरूपात. यष्ट्या उद्ध्वस्त करत एक यष्टी वाकवली आणि फलंदाजाला बाद केलाय. डीजे थोडा इको कमी घ्या, कारण यूट्यूब वरती थोडा आवाज रिपीट होतो. या ओके. 23 ऑन बोर्ड. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती. 2 गड्यांचा मोबदला मोजलेला आहे संघानं आणि 23 धावा आपण धावफलकावरती इथे पाहतोय. टार्गेट खूप मोठं होतं त्यांच्याकडे, परंतु त्या टार्गेट पर्यंत पोहोचतील असं वाटलं देरंकर, परंतु त्यांची कुठल्याही प्रकारची डाळ मात्र दळली जात नाहीये. इथे हवेमध्ये बॉल खूप उंच गेलाय. झेलची संधी तिकडे आणि झेल भूमीला दान होतोय. मोठे जीवनदान आता इथे फलंदाजाला मिळणार आहे, परंतु आता जीवनदान मिळून किती तो अटॅकिंग बनेल, तो किती विध्वंसक बनेल हेही बघायचं राहिलेलं आहे. कारण आता चेंडू बाकी आहेत आपल्याकडे 5 मध्ये हव्यात 43 धावा. यॉर्कर लेनचा बॉल खांडून खेळलाय. अगदी गोपनी सारखी बॅट फिरवली तिकडे. ऑफसाईडच्या दिशेमध्ये बॉलला खेळला असताना फिल्डर येणार उचलणार बॉलला, तोपर्यंत आपण पाहू शकतो दोनही खेळाडूंकडे पुरेसा वेळ होता. स्ट्राईक रोटेट त्यांनी केली. येणारे बॉल 4:42 ची गरज. सामन्यावरती पूर्णपणे कब्जा. छोटे छोटे आमचे प्रेक्षक आलेत आणि बोंग्यांचा आवाज ते करतायत. क्या बात आहे, किलबिल. हव्यामध्ये बॉल. झेलची संधी तिकडे आणि झेलबादच्या स्वरूपात हा अजून एक धक्का. फलंदाज होतोय बाद. गडी क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. ताकद मिळते आणि ती ताकद पहा मैदानामध्ये कशी आपल्याला पॉवरफुल बनताना पाहायला मिळते. दांड्या चुकाडल्यात, यष्टी वाकवली आहे आणि अजून एका फलंदाजाला डॉमिनेट केलाय. सॉफ्ट डिसमिसल. देरंगचा फलंदाज बाद.
पारितोषिक लावलेलं आहे इथे. लगातार 2 विकेट जरूर झालेल्या आहेत. ऑन हॅट्रिक असणारा आता खेळाडू विकेट संपादन करेल का? डिफेन्स केला, हलक्या हातानं कट केला. अंकुश चेतन ही जोडी मैदानामध्ये. अंकुशनं अगदी कट केलं हलक्या हातानं बॉलला. कृष्णा होते आता नॉन स्ट्रायकर होते आलेत. फटका चांगला आहे, गॅप मधून मारायचा प्रयत्न, परंतु ऑफ साइडला फिल्डर तिकडे. चुकी जरूर घडली होती परंतु बॉल काहीसा पुढे गेला नाही. आणि या सामन्यावरती आपण जर पाहिलं तर कब्जा निर्माण करत हा सामना जिंकलाय नम्राची वाडी नंबरकरांनी. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन.